आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या YouTube चॅनलवर. तर आज मी बनवत आहे शिरवळ्या. शिरवळ्या मी 2 प्रकारच्या बनवत आहे, नाचणीच्या आणि तांदळाच्या. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारं हे सगळं साहित्य आहे. नाचणीचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, हे नारळ घेतलेले आहे, म्हणजे ते आता मी किसून वगैरे त्याचं दूध काढणार आहे. आणि गुळ लागणार आहे आपल्याला, गुळ घेतले, वेलची पावडर आणि चवीला मीठ. आणि साचा घेतलेला आहे अशा प्रकारचा, त्याच्याने मी शिरवळ्या करणार आहे. अशा प्रकारे मी नारळ किसून घेतलेले आहे. आता हे मी मिक्सर मध्ये वाटून घेऊन त्याचा रस काढणार आहे. नारळाचा हा किस आहे. तर ह्याच्यात मी थोडं पाणी घालून घेते. तर मी असं एका भांड्यावर कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यामधनं मी गाळून घेणार आहे हा सगळा रस या नारळाचा. कपड्याच्या साहाय्याने ना छान निघतो, नाही तर असं गाळणीने वगैरे ना सगळं म्हणजे नारळाचा किस पण त्याच्यात पडतो. त्याच्यापेक्षा कपडा हा छान आहे, व्यवस्थित निघतो पण. छान असं रस याच्या कपड्याच्या साहाय्याने निघतो. अशाच प्रकारे मी सगळा हा नारळाचा किस सगळं व्यवस्थित मिक्सर मधनं बारीक करून रस काढून घेते. तर मी अशा प्रकारे नारळाचं बघा कसं दूध काढून घेतले. एकदम पातळ नाही बनवायचे, थोडं रस ठेवायचं. आता याच्यात ना मी गुळ घालून घेते. तो आपला विरघळला पाहिजे गुळ म्हणजे या दुधामध्ये. आपल्याला गोड हवं तसं कमी जास्त करू शकता, पण थोडं गोडवा असेल तर छान लागते. आणि हे कसं पौष्टिक आहे चांगलं. शिरवळ्या नाचणीचं छानच पौष्टिक म्हणजे शरीराला आपल्या चांगलंच आहे. आणि हा सकाळचा नाश्ता कोकणा साईडला ना सकाळचा नाश्ता असतोच. आता आम्ही गूळ ह्याच्यात विरघळून द्यायचे. मी हे भांडे ठेवले आणि त्याच्यात ज्या मापाने मी पीठ घेतलं ना त्याच मापात मी पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये, आणि थोडे जास्त घेतले. आणि त्याच्यात आता मी मीठ घालून घेते चवीनुसार. या पाण्याला उकळी आली आहे. आता ह्याच्यात मी आपण मोदकाचं कसं आदन करून घेतो तसंच करायचंय. आता मी पीठ थोडं थोडं करून ह्याच्यात भागून घेते. भागून घ्यायचं पहिला. मोदकाला उकड काढून घेतो ना आपण, तशा प्रकारे करून घ्यायचे. आता हे मी तांदळाची करून घेतली आहे. अशाच प्रकारे मी नाचणीची पण उकड करून घेते आहे. ज्या भांड्यातनं मी तांदळाची उकड करून घेतली त्याच भांड्यात मी परत ज्या मापाने पीठ घेतले त्याच मापा एवढं पाणी आणि थोडं जास्त टाकलेलं आहे. आणि त्याच्यात मी मीठ घालून घेते चवीप्रमाणे. आता आपल्याला पाण्याला उकळी काढायची आहे. उकळी आली की मग आपल्याला पीठ भागून घ्यायचं याच्यात. आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आली आहे. त्याच्यात आता मी थोडं थोडं करून नाचणीचं पीठ घालून घेते. सगळं व्यवस्थित मिक्स करायचे.
ही थोडा वेळ अशी ढाकून ठेवते. अशा प्रकारे मी तांदळाचं आणि नाचणीची उकड काढून घेतलेली आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित रित्या पहिला मी तांदळाचं व्यवस्थित मळून घेते आणि आपल्याला गोळे करायचे. असं चांगलं सगळं पीठ ना मळून मळून आपल्याला याचे उंडे तयार करायचे. अशा प्रकारे गोळे असे तयार करून घ्यायचे, कारण आपल्याला हे उकडत टाकायचे परत एकदा. अशा प्रकारे मी तांदळाचे हे उंडे करून घेतले आहेत तयार. आता मी नाचणीचे पण अशाच रीतीने करत आहे. आता हे मी नाचणीचे पण उंडे तयार करून घेतले. आता दोन्ही आपले उंडे तयार करून झाले. आता मी ते प्रोसेस दुसरं करायला टाकते. आता मी एक गॅसवर टोप ठेवलेला आणि त्याच्यात पाणी गरम करून घेतले, चांगलं उकळते असं. आता त्याच्यात मी हे आपले नाचणीचे उंडे घालून घेत आहे. आणि हे आपले तांदळाचेही घालून घेत आहे त्याच्यातच. आपल्याला व्यवस्थित रित्या ह्या पाण्यामध्ये उकळून द्यायचे. ते जेव्हा वरती येतील ना उकडून, तर समजा की आपले तयार आहेत शिरवळ्या करायला उंडे. आता आपल्याला हे चांगले वरती येऊन द्यायचे. आता अशा प्रकारे बघा आपले उंडे ना वरती तरंगायला लागले, म्हणजे वरती आले. म्हणजे हे तयार आहेत आता आपल्याला शिरवळ्या बनवायला. आता मी एक एक करून शिरवळ्या करायला घेते. आता हे मी ते भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेते. शिरवळ्या काढायला चालू करते. अशा प्रकारे मी तांदळाची शिरवळी करून घेतलेली आहे. आता तसंच नाचणीचं पण मी बनवून घेते. शिरवळ्या करते. असं गरम आहे ना ते, त्याच्यामुळे वाफ पण निघते बघा. या भांड्याने आपल्याला ना पाडायला जरा भांड पण गरम होते ना. गावी कशा ते लाकडाचे असतात ना, त्याच्याने बरे पडले जातात. ह्या नारळाच्या दुधामध्ये मी ना वेलची पावडर टाकून घेते. तयार झाल्या आहेत. खूप छान लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत. आणि आपण दोन प्रकारच्या केल्या आहेत, नाचणीच्या या आणि तांदळाच्या. तर हे नारळाचं जे दूध काढतात त्यात हे असं मिक्स करून खातात. खूप हेल्दी रेसिपी आहे ही. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.